अहो, जेव्हा परदेशी लोक भारत भेटीसाठी भारतात येतात, तेव्हा ते आपले पाहुणे असतात आणि अतिथी देवो भव. तेव्हा ते जिथे पण जातील, ज्या पर्यावरण स्थळाजवळ जातील किंवा कोणाकडे गेस्ट म्हणून राहतील, तर ते हॉटेल असो, कोणाचं घर असो, एखादी जागा असो, तिथे आपलं वर्तन त्यांच्यासोबत कसं हवं, तर नम्रतेचं. कारण जेव्हा परदेशी माणूस आपल्याकडे येतो, तो अनोळखी असतो त्या व्यक्तीशी, त्या जागेशी, त्या पर्यावरणाशी. त्याला माहिती नसते, इथलं रहनसहन, इथलं खाणं पिणं त्याला काहीही ठाऊक नसतं आणि तो फक्त आपल्या भरवशात तिथे राहिलेला असतो. पेंग गेस्ट म्हणून राहिला किंवा गेस्ट म्हणून आला, तरी तो आपला पाहुणाच आहे. आणि आपल्या भारतात, आपल्या संस्कृतीत पाहुण्याला अतिथी असं म्हणतात आणि अतिथीला अतिथी देवो भव म्हणतात. म्हणजे तो भगवंताचा अवतार आहे. त्याच्यामुळे आपल्या भारताविषयी, आपल्या भारतातली संस्कृती, परंपरा, रीत, चालीरीती, रहनसहन, वेशभूषा, विविधतेत एकता कशी आली आहे, अनेक धर्म इथे राहून माणुसकीची भाषा शिकता आहेत, तर आपल्या भारत मातेशी निगडीत जेवढ्या संकल्पना आहेत तेवढ्या त्यांना पटवून सांगा. त्यांच्याशी वागताना नम्रतेने वागा. त्यांना आपली भाषा कळत नाही, तर त्यांना आपल्या भाषेत त्यांच्या बुद्धीला अवगत होईल अशी वर्तणूक करून, असे हावभाव करून तेथील जागेचं महत्त्व पटवून द्या. आपल्या भारत मातेचं महत्त्व पटवून द्या. म्हणजे पुन्हा पुन्हा ते त्या ओढीने आपल्या भारतात येतील, भारत भेटीसाठी येतील, विचारांची देवाणघेवाण करतील. जाणारा माणूस पुन्हा येतोय ह्या आपल्या वर्तणुकीचे माप आहे की आपण त्याला दिलेली वागणूक कशी होती. ज्या अर्थात तो परत येतोय आणि आपला शोध घेतोय, त्या अर्थे त्याला आपला स्वभाव, त्याला आपली वागणूक, त्याला आपलं रहनसहन, आपण त्याला दिलेली वागणूक, आपण त्याला दिलेला रिस्पेक्ट हा पटलेला आहे, हे त्याला आवडलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या हृदयात आपल्याबद्दल कुठेतरी स्थान निर्माण झाला आहे. एक माणूस वागताना एक माणूस असतो, पण जेव्हा तो परदेशी माणूस जातो तेव्हा तो त्या एका माणसाचे गुण घेऊन जात नाही, तर पूर्ण भारताचे गुण घेऊन जातो. कारण एक माणूस फक्त स्वतःचे नेतृत्व करत नसतो, तर तो त्याच्या देशाचे, त्याच्या राज्याचे, त्याच्या एरियाचे, त्याच्या समाजाचे, तेथील चालीरीतींची ओळख तो त्याच्यातून त्या व्यक्तीला देत असतो. त्याच्यामुळे त्यांच्याशी वागताना, त्यांच्याशीच काय, पण आपल्या बांधवांशी वागताना सुद्धा आपली वर्तणूक, आपला भाव नम्रच असला पाहिजे. त्याच्यामुळे जोही तुमच्याकडे मदत मागायला येईल किंवा जीही व्यक्ती तुमच्याकडे काही हेतूने येते, काही उद्देशाने येते, तिला सहकार्य करा, ही भावना असलीच पाहिजे. एका व्यक्तीमुळे तो देश कसा आहे हे कळतो. त्याच्यामुळं ज्याच्यावरती जबाबदारी पडेल त्याने त्याच्या वागणुकीतून आपला देश कसा आहे, आपला देश हा विविधतेत नटलेला परंपरांचा देश आहे, तिथे संस्कृती आहे, तिथे भाषा आहे, चालीरीती आहेत, हे आपल्या वागणुकीतून त्यांना दिसलं पाहिजे.
आपण फक्त आपलं नाही तर आपल्या देशाचं नेतृत्व करत असतो तिथे. म्हणून जेव्हा जेव्हा परदेशी माणसं गेस्ट म्हणून तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांच्याशी आदरपूर्वक वागा. धन्यवाद.